पाणी योजनेच्या 6वा दिवस उपोषणाचा आहे। माननीय दत्ताभाऊ जगदाळे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि 16 गावच्या सर्व ग्रामस्थांचा त्यांना सपोर्ट आहे, सहकार्य आहे। परंतु आपल्या या महाराष्ट्र शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। त्या निमित्ताने आज आम्ही सर्व 16 गावातील ग्रामस्थ महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय आणि त्यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आता केलेलं आहे। आणि उद्या 7वा दिवस असताना सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। उद्या पुन्हा आम्ही महाराष्ट्र शासनाचा वेगळ्या पद्धतीनं धिक्कार करणार आहोत, तरी महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी। जोपर्यंत महाराष्ट्र शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे तीव्र पद्धतीनं होत जाईल, याची दखल घ्यावी। 16 गाव उपसा सिंचन योजनेच्या दत्ताभाऊच्या नेतृत्वाखाली उपोषण चालू आहे। या उपोषणास अद्यापही सरकारचा कुणीही प्रतिनिधी किंवा प्रशासनातला कुणीही अधिकारी या ठिकाणी येऊन भेट दिलेली नाही। त्या कारणाने या ठिकाणी 16 गावातील लोकांनी सरकारचा या ठिकाणी पुतळा उभा करून त्यांना जोडो मारो आंदोलन केलं आहे। शासनानं लवकरात लवकर याची दखल घेऊन 16 गावच्या उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी, नाहीतर उद्याच्याला ह्याच ठिकाणी सरकारला ह्या पुढच्या झाडाला फाशीची सजा दिल्याशिवाय इथला 16 गावचा जो शेतकरी वर्ग आहे तो राहणार नाही। आणि तसंही नाही ऐकलं तर शासनाचं पुढच्या काही दिवसामध्ये धन करून शासनाचा निषेध नोंदवला जाईल, एवढी दखल शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर 16 गावच्या उपसा सिंचन योजनेस मान्यता द्यावी आणि 16 गावच्या लोकांना, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे, एवढंच बोलतो। आणि शासनाला मनापासून एक कळकळीची विनंती करतो 16 गावच्या लोकांच्या वतीनं की इथून पुढं शासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रशासकीय मान्यता मिळवून द्यावी, नाहीतर ह्यापुढे शासन सत्तेमध्ये राहणार नाही असं 16 गावातल्या लोकांनी निर्णय घेतला आहे। त्या पद्धतीनं त्या 16 गावच्या लोकांनी विचार केलेला आहे, त्या पद्धतीनं मार्गक्रमण करेल। धन्यवाद। 16 गावाच्या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी या मागणीसाठी गेले 6 दिवस झाले या ठिकाणी मी 16 गावातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला आणि युवा वर्ग यांना बरोबर घेऊन उपोषणाला बसलेलो आहे। अद्यापपर्यंत शासन आणि प्रशासन यांनी या योजनेसंदर्भाच्या मंजुरीसंदर्भात काही माहिती दिलेली नाही किंवा कुठली प्रशासनाने या ठिकाणी भेट दिलेली नाही, कुठली माहिती देण्यास तयार नाही। 22 ऑगस्ट 2024ला प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे, त्याचं पत्र आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, तथापि त्यावर काय कार्यवाही झाली या संदर्भामध्ये कोणती माहिती देण्यास शासन प्रशासन तयार नाही। त्यामुळं औंध आणि 16 गावातले ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवा वर्ग अतिशय आक्रमक झालेले आहेत। यापुढील काळामध्ये आंदोलनाची अधिक तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनानं गांभीर्याने याकडे पाहून लवकरात लवकर मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी आणि लवकरच अधिकाऱ्यांनी सुद्धा, संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषण ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे या संदर्भामध्ये माहिती द्यावी।